काय रे? मा बायकोचे माय लय भांडणं झाले रे आज. अरे बापरे. आणि ती रागाच्या भरात तिच्या माहेरी निघून गेली किशना. मग? अरे पण ती माहेरी निघून गेली. हा हा. पण मी कुठं जाऊ मला समजागलं नाही ना. तू आहे का नाही विशाल भावा? हा. तू तुझ्या माहेरी जाय. काय विशाल भावा? काय म्हणते किशना? आज तर तुझ्या मनातनी लड्डू फुटा लागले वाटते. कृष्णा भावा मा मामाच्या छोट्या पोराला पोरगी पाहायला गेलो होतो आज आम्ही. हो का? तिथं काय झालं माहिती आहे का? हा हा. ते पाहुणे मलेच म्हणत होते काय? तुम्हीच का नवरदेव. लय चांगलं वाटते का? तो काय म्हणलं रे मग? कृष्णा भावा काय रे? आता उन्हाळा आला. हो ना यार, किती गरमी व्हायला लागली. मग आता सगळ्याच्या घरांना पंखे लागले असतील. इतर देशात जर ब्रेकअप झाला ना भावा, हा, तर म्हणतात प्लीज गिव्ह मी अनदर चान्स. आणि भारतात काय म्हणतात रे किसना? अरे भारतात त्याचा मित्र तिले काय म्हणते माहिती आहे का? मग काय म्हणते रे? महामित्रानं 2 दिवस झालं जेवण केलं नाही म्हणते. हो. जर का त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची सगळी जिम्मेदारी त्वावर आहे म्हणे. यार दरवर्षी असंच होते महासंघ. कसं होतं तुझ्या संग दरवर्षी? अरे जरासा का मी गोरा व्हायला लागलो ना हा हा हा, की लगेच उन्हाळा सुरू होते. किसना दस्ती गिस्ती लावायचा तोंडाले. अरे तरी उंदरा भुसूक होतो मी. कॉलेजमध्ये जर एखादी सुंदर मुलगी आली ना हा हा हा, तर कॉलेज विधानसभेसारखं वाटते. अरे बाप रे किसना. आणि तीच पोरगी जर आपल्याकडे पाहून हसा लागली ना हा, तर आमदार झाल्यासारखं वाटते. एकदम बरोबर किसना. आणि तिनं का लग्नासाठी हो म्हणलं हा, तर मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटते. अरे बरोबर. आणि मग लग्न करून 1 वर्ष झालं हा, की असं वाटतं का काहीतरी घोटाळा झाला. कुठंतरी करप्शन झालं का? बायकोनं केलेल्या स्वयंपाकात कधीच कमतरता काढत जाऊ नको रे. काऊन रे किसना? अरे त्या स्वयंपाकासाठी तिनं कमीत कमी 1 ते 1.5 तास मोबाईल दूर ठेवलेला असतो. बरोबर आहे किसना. बाया कधीच आपला मोबाईल दूर ठेवू शकत नाही, पण त्यावेळेसच ठेवतात. ठेवतात का नाही?